जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आपल्या अर्न स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी हायकोर्ट ज्युडिकेट ॲट बॉम्बे, प्रिन्सिपल सीट बॉम्बे आणि त्यांचे जे बेंचेस आहेत नागपूर असतील किंवा खंडपीठ औरंगाबाद असेल, या ठिकाणी तुम्ही जे क्लर्क विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थी टायपिंगसाठी इलिजिबल होते, त्या विद्यार्थ्यांचं शेड्यूल जे आहे, म्हणजे शेड्यूल, ॲड्रेस, टाईम, टेस्ट, सेंटर कुठे, रिपोर्टिंग टाईम काय, संपूर्ण जे आहे ते पब्लिश झालेलं आहे. तर तुमचं जे एक्झाम सेंटर असेल किंवा तुमचं टायपिंगचं जे सेंटर असेल ते कुठे आहे, कसं आहे, त्या संदर्भात आपलं जे आहे ते आजचं लेक्चर असणार आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असेल चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील. मग विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, ती म्हणजे काय, तर 16 ऑगस्ट म्हणजे 16 ऑगस्ट 2026 म्हणजेच रविवारी तुमची जी आहे, तुमची टायपिंग टेस्ट होणार आहे. बघा, with reference to the above, it is hereby informed that the typing test for the post clerk on the established of High Court Judicate at Bombay, Principal Seat Bombay at Benches Nagpur, Aurangabad in schedule on Sunday 16th August 2026 म्हणजे 16 ऑगस्टला तुमची जी आहे ती परीक्षा होणार आहे. मग आता त्या हिशोबाने तुमचं जे आहे ते व्यवस्थित शेड्यूल आलेलं आहे. त्यामध्ये किती विद्यार्थी कॅन्डिडेट जे आहेत ते एलिजिबल आहेत, तर 11,617 विद्यार्थी जे आहेत ते लिस्टमध्ये आहेत. त्यांचे जे आहेत ते कॉलम नंबर 6 मध्ये जे आहे ते तुमचं डिस्ट्रिक्ट टायपिंग टेस्ट सेंटर, म्हणजे तुमचं जे टायपिंग आहे ते कोणत्या सेंटरवर होणार आहे ते तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर तुमचं जे तुम्ही फॉर्म भरलेला असेल, इस्टॅब्लिशमेंट ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला असेल, म्हणजे ज्याने कोणी बॉम्बेला भरला असेल, त्यानंतर कोणी औरंगाबादला भरला असेल, कोणी नागपूरला भरला असेल, त्या ठिकाणी नाव तुमचं दिलेलं असेल. त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन आय डी दिलेला असेल आणि तुमचा जो सीट नंबर आहे तो सुद्धा दिलेला आहे. तुम्ही इथून चेक करू शकतात. जे विद्यार्थ्यांचं नावं इथं दिलेले आहेत ते हे बघा, त्यामध्ये तुम्हाला दिसत असेल बघा, सीट नंबर दिसत असेल, त्यानंतर रजिस्ट्रेशन आय डी दिसत असेल, त्यानंतर कॅन्डिडेटचं नाव असेल, त्यानंतर तुम्ही कुठे फॉर्म भरला आहे ते आहे आणि तुमचं टायपिंग टेस्ट सेंटर कुठे आहे ते इथे दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हॉल तिकीट कधी येईल तर त्याची जी इन्फॉर्मेशन आहे तुम्ही इथे पाहू शकता. द कॅन्डिडेट्स आर डायरेक्टेड टू ब्रिंग हॉल तिकीट अँड ॲडमिट कार्ड इश्यू ॲट द टाईम ऑफ स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क. म्हणजे जे तुमचं स्क्रीनिंग टेस्टसाठी जे तुमचं ॲडमिट कार्ड, हॉल तिकीट जे आलेलं असेल ते तुमचं इथं लागणार आहे. हे बघा, इथं म्हटलेलं आहे, द कॅन्डिडेट आर ऑल्सो डायरेक्ट टू ब्रिंग, म्हणजे आणायचं आहे तुम्ही हॉल तिकीट, जे तुमचं इश्यू केलं गेलं होतं स्क्रीनिंग टेस्टच्या वेळेस तुमचं हॉल तिकीट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, द इन्फॉर्मेशन इन रिस्पेक्ट रिपोर्टिंग टाईम, ॲड्रेस अँड टायपिंग टेस्ट सेंटर विल बी पब्लिश ऑन द ऑफिशियल वेबसाईट हायकोर्ट बॉम्बे इन ड्यू कोर्सेस. म्हणजे जे तुमचं रिपोर्टिंग टाईम असेल किंवा ॲड्रेस असेल, जो आता तर फक्त तुम्हाला मुंबई दिलेला आहे, परंतु मुंबईमध्ये कुठे, त्याचा ॲड्रेस काय, तो तुम्हाला लवकरात लवकर वेबसाईटवर जे आहे ते येऊन जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला टायमिंगसुद्धा तुम्हाला तिथे दिसेल की कोणत्या शेड्यूलमध्ये किंवा कोणत्या मॉर्निंग शिफ्टमध्ये आहे, त्यानंतर इव्हिनिंगमध्ये आहे की आफ्टरनूनमध्ये आहे, अशा पद्धतीने तुमचं व्यवस्थित तुमचं येऊन जाणार आहे. हे विद्यार्थ्यांची नावं आहेत, तुम्ही तुमचं नाव चेक करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, 16 म्हणजे आजपासून तुम्हाला फक्त, आज तुमची 5 तारीख आणि 16 तारखेला तुमचं जे आहे ते टायपिंग टेस्ट होणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं अजून देखील टायपिंग व्यवस्थित होत नाही, त्या विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती आहे की तुमचं जर नाव या लिस्टमध्ये असेल तर विद्यार्थी मित्रांनो, ही अपॉर्च्युनिटी सोडू नका. व्यवस्थित टायपिंग करा, व्यवस्थित आपला स्पीड व्यवस्थित मेंटेन करा. त्यामध्ये एरर किती येत आहे, आपण त्या लेवलचे आहोत का, हे स्वतःला प्रश्न विचारा आणि व्यवस्थितपणे टायपिंग करा, जेणेकरून तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी इलिजिबल तुम्ही होणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत तुमचं इंटरव्ह्यूचं शेड्यूल येत नाही तोपर्यंत आपण इंटरव्ह्यूचे जे आहेत ते पुढील व्हिडिओ देणार नाही. चला विद्यार्थ्यांनो, आता तुम्हाला तुमची मी रजा घेतो, कारण इंटरव्ह्यूमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात त्या अनुषंगाने आपले जे प्रिव्हियस व्हिडिओ आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना इतका फायदा झाला होता की विद्यार्थ्यांना अक्षरशः तेच क्वेश्चन जे पॅनल जे आहे किंवा ज्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेलेले होते त्यांना म्हणजे तत्सम किंवा त्याच पद्धतीने प्रश्न त्यांना विचारले गेलेले होते. ते मी तुम्हाला पुढे देईन. त्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित प्रिपरेशन व्हायचं आहे. परंतु त्यासाठी इंटरव्ह्यूला जर तुम्हाला इलिजिबल व्हायचं असेल आणि सिलेक्शन जर तुम्हाला पाहिजे असेल तर टायपिंग ही तुमचं मस्ट आहे. टायपिंगमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स येणं आणि तुम्ही इलिजिबल होणं इंटरव्ह्यूसाठी, हे तुमच्यासाठी आत्ता शेवटचे जे तुमचे काही दिवस शिल्लक आहे त्यामध्ये तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे. चला विद्यार्थ्यांना, आता मी तुमची रजा घेतो. ही जी लिस्ट आहे मी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून पाहू
पाहून घ्यायची आहे आणि व्यवस्थितपणे जे काही तुमचं शेड्यूल असेल, रिपोर्टिंग टाईम असेल, त्याच अनुषंगाने तुम्ही तिथे व्यवस्थित पोहोचायचं आहे. चला विद्यार्थ्यांनो, आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद.